हिट अँड रन कायद्याविरोधात आज नागपूरमध्ये स्कूल बस संघटनेचा एक दिवसाचा संप आहे। मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे। हिट अँड रन सुधारित कायद्याविरोधात नागपूर स्कूल बस संघटनेने आज संप पुकारला आहे। आणखी माहिती घेऊया याबद्दल आपले प्रतिनिधी तुषार कोळे आता आपल्या सोबत आहेत। तुषार, जी शाळकरी मुलांची वाहतूक करणारी जी संस्था आहे, बस आहे, त्यांच्या संघटनांच्या प्रमुखांनी सांगितलंय की या संपाला आमचा कुठलाही पाठिंबा नाही किंवा आम्ही सहभागी होणार नाही, पण डिझेल नसल्यामुळे आम्हाला सहभागी व्हावं लागतंय, गाड्या बंद आहेत आणि नागपुरात वेगळं चित्र दिसतंय। निश्चितच जर काय आपण नागपूरमधलं चित्र बघितलं ना, नागपूरमध्ये आज एक दिवसाचा लाक्षणिक संप स्कूल बस संघटनेने घेतलेला आहे। सध्या मी नागपूरच्या त्रिमूर्ती नगरमधल्या भवन्स स्कूलच्या समोर आहे। इथे जर का तुम्ही बघितलं ना, तर साधारण आता 7:30 वाजत आहे। 7:30 वाजता इथे स्कूल बस यायला सुरुवात होते आणि सोबतच व्हॅन यायला सुरुवात होते। मात्र इथलं चित्र बघितलं तर अजूनही इथे कोणीही दिसत नाही। ज्या प्रकारचं इथं आपल्याला चित्र दिसतं, आपण यांना विचारूया। मला सांगा, 7:30 वाजले, सध्या नेहमी काय असतं 7:30 वाजता? नेहमी 7:30 वाजता विद्यार्थ्यांची बस आणि मारुती व्हॅन येणं चालू होऊन जातात आणि पालक पण त्यांना आणून सोडून देतात। पण इथं कोणी दिसत नाही। आज एकही पालकही नाही आले आणि शाळेच्या बसही नाही आले आहे। आतमध्ये जर बघितलं ना, कोणीच आपल्याला काही पाहायला मिळत नाही। विद्यार्थी वगैरे असेल किंवा बसेस असेल, काही फक्त जे आजूबाजूला राहणारे विद्यार्थी आहे ते थोडेफार आपल्याला इथे बाजूला एक विद्यार्थी आता जस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। मध्ये त्यावरून लक्षात येईल की ते कशा प्रकारे एक प्रभाव नागपूरमध्ये स्कूल बस संघटनेने जो एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आणि त्याचा पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की काल ज्या प्रकारे नागपूरमध्ये पेट्रोलचा तुटवडा होता, आज जवळपास 95% पेट्रोल पंप बंद आहे। त्यामुळे अनेक पालकांनी मुलांना शाळेमध्ये आणण्याचा निर्णय देखील त्यांनी स्वतः असं ठरवलं की आज शाळेत पाठवायचं नाही, कारण की बाहेर पेट्रोल उपलब्ध नाही, त्यामुळे उगाच त्रास होऊ नये यामुळे देखील अनेक पालकांनी स्वतःहून हा निर्णय घेतला। तर काही खाजगी शाळांनी शाळेला एक दिवसाची सुट्टी दिलेली आहे। त्यामुळे सध्याचं असं चित्र आपल्याला स्वरूप नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।